टाकावा आणि कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करावं. याच्यामध्ये असा भाव आहे, जेवढ्या वेळेस महाराज कृष्णाचं चरित्राचं उच्चारण करतील तेवढं पुण्य आम्हाला लागतं, आणि जेवढ्या वेळेस तुम्ही कीर्तन कृष्णाचं चरित्राचं उच्चारण ऐकताल तेवढंच पुण्य तुम्हाला लागेल. काय सूत्र आहे महाराज? सांगणाऱ्याला तेवढंच पुण्य आणि ऐकणाऱ्याला सुद्धा. म्हटले महाराज मग कशाला वेळ करतात, आम्हालाही पुण्याची भागीदारी होऊ द्या ना, लवकर कृष्णाचं चरित्र सांगा. वसुदेव देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का आकाशाची वाणी सांगत असे कंसा. ए कंसा, अरे ज्या बहिणीचं लग्न थाटामाटामध्ये लावतो ना त्याच बहिणीच्या उदरामध्ये 8वा मुलगा जन्माला येणार आणि तुला मारणार. असं म्हटल्याबरोबर कंसाने हातामध्ये खडग घेतलं आणि वसुदेवाला माराया धावला. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे विठ्ठल विठ्ठल. कंसाने हातामध्ये खडग घेतलं आणि वसुदेवाला माराया धावला. वसुदेव महाराजांनी हात धरला, म्हटले कंसा मारू नको, माझ्या 8च्या 8 मुलं मी तुला आणून देईल म्हटल्यावर महाराज 6 मुलं कंसाने मारले, 7वा गर्भयोग मायेने नष्ट केला आणि 8व्या गर्भाच्या वेदना देवकी मातेला सुरू झाल्या. एवढं सुंदर देवकी मातेचं तेज दिसायला लागलं, काय सांगा संत वर्णन करतात. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. एवढी सुंदर माता देवकी दिसायला लागली. काय पुण्यवान असेल महाराज देवकी माता, साक्षात भगवान कृष्ण आपल्या उदरी जन्माला येणार. अहो काय आहे असेल आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची, स्वराज्य निर्माण करून देणारा राजा आपल्या उदरामध्ये जन्माला आला. अहो काय आहे असेल आमचे भगतसिंहाची, नाव लौकिक करून गेले महाराज हे लोक. आज देवकी माता एवढ्या सुंदर दिसायला लागल्या, साक्षात भगवान कृष्णाचा अवतार या ठिकाणी होणार आहे. 9 महिने 9 दिवसाचा कालखंड संपला आणि महाराज त्या मथुरेमध्ये सुंदर भगवान कृष्णाचं अवतरण झालं. पण भगवान कृष्ण मथुरेमध्ये जन्माला आल्याबरोबर त्यांनी एक संदेश दिला गोकुळ महाराज. काय? नंदाच्या घराला मजले गोकुळी, मजले गोकुळी, मजले गोकुळी. नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, मजले पहिलं सांगितलं महाराज, मला इथं ठेवू नका, कुठे घेऊन चला? नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मला गोकुळामध्ये घेऊन जा. वसुदेव महाराजांनी भगवान कृष्णाला टोपलीमध्ये धरलं आणि महाराज तिकडं यशोदा मातेकडे नेऊन घालायचं होतं. यमुनेमधून जायला रस्ता होता, यमुनेमधून निघाले. यमुनेचं पाणी शांत वाहत होतं, पण ज्या वेळेस वसुदेव महाराज यमुनेमध्ये गेले, यमुनेचं पाणी आपोआप वाढायला लागलं. यमुनेची इच्छा होती, पहाटची वेळ होती, या पहाटच्या वेळेमध्ये म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर ब्रह्म माझ्या अंतःकरणामध्ये धारण होतंय, म्हणून याने मला दर्शन द्यावं. म्हणून महाराज यमुना माया वाढायला लागली. कृष्णाच्या लक्षात आलं हिची इच्छा काय आहे, आपण हिला दर्शन द्यावं. म्हणून त्या टोपलीमधून अंगठा बाहेर काढला, अंगुष्ठ बाहेर काढला. यमुनेला स्पर्श केल्याबरोबर यमुना स्थिर व्हायला लागली. वसुदेव महाराजांनी त्या यशोदे मायाच्या मळामध्ये गेले, आपला मुलगा यशोदेच्या बाजूला मांडला आणि तिथं झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये टाकली. ट्रान्सफर एंट्री झाली आणि परत मथुरेमध्ये आले. कंसाला का आलं? आठवा आला, आठवा आला, आठवा आला. कंस म्हणायला लागला, आठवा नाही 8वी होती. गरगर 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 फिरून मारणार. तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे कंसा मला काय मारतो?
मला मारण्याच्या अगोदर गोकुळामध्ये तुला मारणारा जन्माला आलेला आहे. असं म्हटल्याबरोबर कंस थरथर थरथर कापायला लागला. आणि इकडे गोकुळामध्ये सकाळच्या वेळेमध्ये एक गवळण यशोदे मैयाच्या घरी झाडलोट करण्यासाठी गेली. झाडलोट करण्यासाठी गेली महाराज. आणि त्या गवळणीने एवढं तेजपुंज बालक यशोदेच्या बाजूला बघितलं, डोळे दिपून गेले महाराज त्या गवळणीचे. एवढे डोळे दिपून गेले. आता एखादी गोष्ट एखाद्या बाईला जर माहीत झाली कच राहती गावबाई, तर गवळणीने एवढं सुंदर ते दृश्य पाहिलं. गवळणीच्या हातातून आपाप तो झाडू खाली पडून गेला. आपल्या गोकुळामध्ये आली आणि सगळ्या गावात तिनं बोबाटा केला. पाहिला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदे, गवळणा गवळणीला पुत्र झाला यशोदे, गवळणा गवळणा सांगती गवळणीला पुत्र यशोदे झाला. एक धावे एक पुढे नाही करा. सुंदरवले, एक पुढे एक वाटी सुंदरवले, एक धावे एक पुढे एक वाटी सुंदरवले, एक धावे एक पुढे एक वाटी सुंदरवले. त्या गवळणीने ते यशोदेजवळ एवढं तेजपुंज बालक बघितलं. गोकुळामध्ये आली आणि गोकुळामध्ये सगळ्या गावामध्ये बातमी पसरून दिली. गवळण म्हणत ती गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला. अहो त्या गोकुळामधले एवढं सुंदर वातावरण झालं, एवढं पवित्र वातावरण झालं त्या दिवशी. सांगू तुम्हाला, पहिला पाऊस पडल्यानंतर जशी जमिनीतून सुगंध बाहेर येतो ना, तसं त्या गोकुळामध्ये सगळ्या गोकुळामध्ये सुगंध पसरायला लागला. गोकुळीचा सुखा वा वा गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीच्या सुका अंत पार नाही का. एवढा सुगंधित त्या ठिकाणी वातावरण झालं. सांगू तुम्हाला, आज गायींच्या धारा काढण्याचं काम नाही, आपोआप गाया आज धारा द्यायला लागले. गायीचे बछडे गायीला पितच नाही महाराज. आज गायीच्या बछड्याने आपल्या पाठीवर अशी शेपूट टाकली, गावामध्ये पळस सुटायला लागले. आज कोणी गुढ्या उभरायला लागलं, कोणी घरासमोर तोरण बांधायला लागलं, कोणी बैलाच्या शिंगाला रंग द्यायला लागलं. म्हणजे बैल पोळा सुद्धा साजरा करायला लागले. कोणी एकमेकाच्या अंगावर रंग चिपडायला लागलं, रंगपंचमी साजरी करायला लागलं. एवढं प्रफुल्लित वातावरण त्या गोकुळामध्ये झालं. संत वर्णन करतात, ऐका. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद आनंद ताली एकला ना. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद आनंद झाला, रास खेळू चला रंग उधळू चला, रास खेळू चला रंग उधळू चला, रास खेळू चला रंग उधळू चला, रास खेळू चला रंग उधळू चला. आला आला ग काना आला, आला आला ग काना आला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान प्रगट भयो गोकुल में भगवान, प्रगट भयो गोकुल में भगवान. ओ
त्या ठिकाणी एकत्रित आल्या. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. आता पूर्वीची प्रथा अशी आहे, एखाद्या घरात जर बालक जन्माला आलं तर त्याला बघण्याला जायची प्रथा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एखादं जर बालक जन्माला आलं तर प्रत्येक महिला मंडळ बघायला जायच्या. मग त्या गोकुळामध्ये असंच झालं. सुंदर गवळणी दररोज त्या यशोदा मायाच्या घरी गर्दी करायला लागले. पहिली गवळण महाराज श्रीमंत घरातली होती. गोकुळ महाराज तुम्हाला पहिली गवळण सांगायची. श्रीमंत घरातील गवळण होती. हातामध्ये सोन्याची मूठ घेतली आणि यशोदेच्या घरामध्ये गेली. यशोदेच्या घरामध्ये गेले. भगवान कृष्णाला आपल्या मांडीवर घेतलं. सोन्याची मूठ अशी वळवून टाकली आणि सुंदर त्या कृष्णाला डोळे भरून बघितलं. तेजपुंज बालक बघितलं आणि महाराज बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर कित्येक गवळणी अशा नंबर लावून कृष्णाला बघण्यासाठी उभ्या होत्या. त्या गवळणी चर्चा करायला लागले. म्हटले का ग बाई, किती वाजता उठली होती ग? तुझं काम बरं आवडतं का लवकर? आम्ही 4-4 जावा असून आमचं उरकत नाही. तू एकटी असून किती लवकर काम करते? किती वाजता उठली होती? म्हटले बाई मी 3 वाजता उठली होती. पहाटे 3 वाजता उठून मी यशोदा मैयाच्या घरी गेले आणि कृष्णाला बघितलं. कोणी म्हणतं मला 2 वाजता दिसणार, कोणी म्हणतं मला 4 वाजता दिसणार, कोणी म्हणतं आमचे गुडघे काम करत नाही, आम्हाला इथं ठिकाणी बसता येत नाही, उभं राहता येत नाही, आमचं कसं होणार ग? पण जाऊ दे, आम्हाला दिसेल का नाही दिसणार सांगता येत नाही. पण तू कृष्णाला बघितलं ना, एक काम कर, तुला तो कृष्ण दिसला कसा? तेवढं जरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही खुश झाल्याशिवाय राहणार नाही. गवळण बाहेर आली. सगळ्या गवळणींनी तिला विचारलं. ती गवळण सांगायला लागली बाई मी कृष्णाला बघितलं, त्याला मी पाहिलं, पण पाहिल्याबरोबर त्यांनी माझं मन वेधून घेतलं. असं पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा आमच्या गोकुळ महाराजांसाठी अगदी समर्पक. पहिली गवण गेली. भगवान कृष्णाला बघितलं. बाहेर आली. ती सांगायला लागली बाई मी कृष्णाला बघितलं, पण त्यांनी माझं काय केलं? मन वेधून घेतलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, ते नैवेद्य मन. दुसरी गवळण गेली. ती आपल्या गावातीलच होती. तर कोणाला घ्यावं, माझं डोकं बंद पडलं. जाऊ दे, आमच्या मीनाक्षी दिदीला घेऊ, आहे का नाही? पहिली गवळण दुसरी गवळण आपल्या गावातील होती. थोडी गरीब घरातली होती. कित्येक दिवसापासून कमराला 10ची नोट अशी खोवून ठेवलेली होती. ती नोट अशी तुरगळून मुरगळून अशी बारीक झालेली होती. महाराज दुकानदार त्या नोटीला घेत नव्हता. आमच्याकडं अशाच नोटी असतात. त्या देवनाळ्याला माझी कथा झाली. माझ्या ग्रंथावर एक नोट अशी आलेली आहे कानडे भाऊ, अर्धी 100ची आहे, अर्धी 50ची आणि अर्धी 20ची आहे. तिला किती म्हणू अजून डोकं काम करीत नाही. मग ती कित्येक दिवसापासून कमराला 10ची नोट कोण ठेवलेली होती. त्याने ती 10ची नोट घेतली. यशोदा मैयाच्या महालामध्ये गेली. भाग्य आहे महाराज त्यांचा. आज यशोदा मैयाच्या महालामध्ये गेल्या साक्षात भगवान कृष्णाला आपल्या मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्याबरोबर डोळे भरून त्या कृष्णाला बघितलं. आणि दुसरी गवळण तुम्हाला सांगायची. सतीश महाराज तुम्ही जर गवळण सांगितलं तर तुम्हाला 100 रुपये बक्षीस. दुसरी गवळण आमचे सतीश महाराज सांगतील. डोळे भरून महाराज त्यांनी त्या कृष्णाला बघितलं. बाहेर आल्या. जशा पहिल्या गवळणीला बाकीच्या महिलांनी प्रश्न विचारला, गवळणीने प्रश्न विचारला ना, तसंच हिला विचारलं. म्हटले का ग पहिली गेली होती त्याचं तर मनच वेधून घेतलं, तुला भगवान कृष्ण कसा दिसला? त्या गवळणीने सांगितलं. म्हटलं अगं बाई मी कृष्णाला बघायला गेले, पण काय सांगू म्हटले बाई, त्या नंदबाबाकडे बघितलं ते एवढे गोरे, यशोदा मैयाकडे बघितलं यशोदा एवढी गोरी आहे, पण मला ना बाई ते पोरग थोडं
म्हणली असती, पण असं सांगून असं दडपण येत असतं माणसावर हा. म्हणून ते कधी कधी उत्तर पाठ असतात, पण असं दडपण आलं का पाठ उत्तर सुद्धा माणसाला विसरून जात असतात. भावाच्या भावनेमध्ये होऊन जात असतं. म्हणून दुसरी गवण गेली, तिला विचारलं, म्हटलं का ग बाई तुला कसा कृष्ण दिसला? म्हटले बाप तर एवढा काळा आहे, आता बाप एवढे गोरे, आई एवढी गोरी, पण मला भगवान कृष्ण कसा दिसला? सावळा. म्हणले सावळा देखिएला आनंद. आता भगवान कृष्ण सावळा का झाला याची अनेक कारण आहे. त्या गोपिका भगवान कृष्णाला एवढं सुंदर विचारतात. यांना सांगू घ्या. बर बर, तुम्ही जर गवण म्हटली नाही आता तर तुम्ही मला 500 रुपये द्यायचे. तिसरी गवण तुम्हाला सांगायची आता, ऐका. आता सावळा भगवान कृष्ण का झाला याची सुंदर भावना आहे, ऐका. त्या गोपिका भगवान कृष्णाला विचारतात, म्हटले कृष्णा, अरे आई तुझी एवढी गोरी आहे, बाप एवढा गोरा आहे, तू सावळा का झाला? कृष्ण त्या गोपिकांना एवढं सुंदर उत्तर देतात, जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों, इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों. तेव्हा तो कृष्ण त्या गोपिकांना सांगायला लागला, म्हणले अरे गोपिकांनो, तुम्ही माझ्याकडे कसं बघतात? एकदम प्रेमाने पाहतात. म्हणले मैंने काली रात में जन्म लिया. भगवान कृष्ण गोपिकांना सांगतात, माझा जन्म कधी झाला? रात्री 12 वाजता. आणि रात्री मुलगा जन्माला आल्यावर त्याचं अंग कसं असतं हो? ओलं असतं. रात्री 12ला जन्म झाला, अंधाराचा कलर कसा आहे? मी ओला होतो आणि तो अंधाराचा काळा रंग माझ्या अंगाला चिटकला, म्हणून मी कसा झालो? मैंने काली रात में जन्म लिया, मैंने काली गाय का दूध पिया, गोपी यो का दिल भी काला इसलिए काला वो. असे अनेक प्रकारचे कृष्णाने गोपिकांना कारण सांगितले. पुढे महाराज आता तिसरी गवळण गावकऱ्यांची इच्छा आहे तुम्हाला सांगायची. तिसरी गवळण आपल्याच गावातील होती, थोडी श्रीमंत घरातली होती. चांदीची मूठ हातामध्ये घेतली, यशोदेच्या घरी गेली. यशोदेच्या मैयाच्या घरी गेल्यानंतर कृष्ण भगवंताला मांडीवर घेतलं. सुंदर कृष्ण भगवंताचं मुख बघितलं. लक्ष ठेवा, शब्दाकडे लक्ष ठेवा, बरोबर गवळण म्हणताल तुम्ही. त्या भगवान कृष्णाचं मुख बघितलं. मुख बघितल्यानंतर बाहेर आली. पहिल्या 2 गवळींना जसा बाकीच्या गवळींनी प्रश्न विचारला, तशी या तिसऱ्या गवळींना विचारला. म्हटले पहिलीचं मन वेधून घेतलं, दुसरीला काळा दिसला, सावळा दिसला. म्हणले आता तू तिसऱ्या वेळेस गेली, तुला भगवान कृष्ण कसे दिसले? तिने सांगितलं. म्हटले काय सांगू बाई, मी आतमध्ये गेले, मी माझं कुळ जात सगळं विसरून गेले. म्हटले भगवान परमात्मा याती कुल माझे केले हर कोणी. याती कुल माझे केले हर कोणी. याती कुल माझे केले हर कोणी. याती कुल माझे केले हर वाह वाह. सुंदर हा. तिसरी गवळणी. आता मला वाटतं बघण्याचा कार्यक्रम भरपूर झाला आहे की नाही? ऊन जास्त झालं, तुम्ही भरपूर तुमच्याकडे बघून मलाही कसं तरी वाटायला लागलं. तुम्हालाही भुका लागल्या असतील. आता बघण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आठवण घेऊ. भगवान कृष्ण हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागले. भगवान कृष्ण आता रांगायला लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. महाराज भगवान कृष्ण मोठे मोठे व्हायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी. सुंदर प्रकारे भगवान कृष्ण थोडे थोडे मोठे व्हायला लागले. आणि महाराज गोकुळामध्ये घोड्या वाढायला लागल्या. प्रत्येक गवळण यशोदे इकडे, यशोदे तुझ्या कृष्णाला काही समजून सांग, यशोदे तुझ्या कानाला काही समजून सांग. दररोज आमच्या घरी येतो, काही ना काही कोड्या केल्याशिवाय राहत नाही. एक दिवस महाराज भगवान कृष्णाने सगळ्या गोपाळांना जमा केलं आणि महाराज सगळ्यांना आवाज दिला. म्हटले याल तरी याले लागे अवघे माझ्या. सगळ्या गोपाळांना आवाज दिला. म्हटले माझ्या पाठीमागे या, तुम्ही जर माझ्या सोबत आले तर मी तुम्हाला पोटभर खायला दिल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना बोलवलं.
पण त्याच्यामध्ये एक बोबड्या नावाचा गोपाळ होता. तो बोबड्या नावाचा गोपाळ काही भगवान कृष्णाकडे आला नाही. सगळे भगवान कृष्णाने सगळ्या गोपाळांना विचारलं, म्हटले का रे तुम्ही सगळे आले, तो बोबड्या आला नाही. म्हटले बाकीच्या गोपांनी सांगितलं, कृष्णा तो बोबड्या ना तुझ्यावर रागवलेला आहे. म्हटले काय झालं, मी काय केलं त्याचं. म्हटले तू त्याला जाऊन विचार. भगवान कृष्ण त्या बोबड्याच्या घरी गेले. बाहेरून आवाज द्यायला लागलं, अरे बोबड्या, अरे चल की रे, ए बोबड्या, अरे चल की रे, उशीर व्हायला लागला आपल्याला, काला करायचा. म्हटले आवर. पण तो बोबड्या होता, तो बोबड्याच्या भाषेत बोलायचा आणि कृष्णाच्या भाषेमध्ये बोलायचा. तो बोबड्या कृष्णाला सांगायला लागला, म्हणले दायबा कितना नकोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. तो बोबड्या कृष्णाला सांगायला लागला, म्हणजे कृष्णा जाय, म्हटले मला तुझ्या सोबत यायचं नाही. भगवान कृष्ण म्हणायला लागले, मी काय केलं तुला, का माझ्या सोबत येत नाही. तो बोबड्या त्याच्या भाषेत सांगायला लागला, आठवत एकदा थमके बोलाविलं, वा वा, आठवत एकदा थमके बोलाविलं, यमुना नदीवर आंघोळ करायला गेलो रे बा, धक धकून पडलो रे बा, आम्ही नाही 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 तुझ्या वा वा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. वा, सुंदर भाव आहे महाराज. तो बोबड्या कृष्णाला सांगायला लागला, ऐका, अथेत एकदा तमदे पोल मिळून, अथेत एकदा तमदे पोल मिळून, माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा, माल्याच्या माल्यामध्ये कवल्या कवल्या काटल्या होत्या, माल्याच्या माल्यामध्ये कवल्या कवल्या काटल्या होत्या. ऐका, तो सुंदर बोबड्या भगवान कृष्णाला सांगायला लागले, म्हटले असेच एकदा आपण सगळे पोरं मिळून कुठे गेलतो, माळ्याच्या मळ्यामध्ये गेलो होतो. म्हटले माळ्याच्या मळ्यामध्ये कवल्या कवल्या कवळ्या कवळ्या काकड्या होत्या. म्हटले काय झालं रे पुढं. म्हटले माळ्याच्या मळ्यामध्ये कवल्या कवल्या काकड्या होत्या, समद्या पोलांनी दोन दोन तोलल्या, समद्या पोलांनी दोन 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 तोलल्या, मी ककली तोलायला गेलो ले बा, तिकलून आला माल्याचा मालक, माझ्यात थेंदीला धरले बा, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. एवढा सुंदर मला तो बोबडा सांगायला लागला. कृष्ण भगवंतांनी त्या बोबड्याला विचारलं, म्हटलं का रे बाबा, बाकीचे गोपाळ पळून गेले, माळ्याचा मालक आला, बाकीचे गोपाळ पळून गेले, तुला पळून जाता आलं नाही का. म्हणले कृष्णा याच्यामुळे मला तुझा राग आला नाही. ऐक, म्हटले असेच एकदा पोरं मिळून तुझ्या आईच्या घरी गेलो होतो. म्हटले आथेत एकदा तमदे पोल मिळून, यशोदेच्या घरी गेलो लेबा. म्हटले मग काय केलं तुझ्या आईने. ऐक, तुझ्या आईच्या घरी आपण सगळे पोरं गेलतो, तुझ्या आईने काय केलं ऐक. म्हटले आता यशोदे माईने पुरणपोळ्या केल्या होत्या. अरे तुझ्या आईने सुंदर पुरणपोळ्या केल्या. म्हटले काय झालं. म्हणले यशोदे माईने पुरणपोळ्या केल्या होत्या, समद्या पोलांनी दोन दोन दिल्या. सगळ्या पोराला दोन दोन पोळ्या दिल्या आणि मी पोली मागायला गेलो ले बा, मला अर्धी दिलेली बा. मी पोळी मागायला गेलो, तुझ्या आईने मला अर्धी पोळी दिली, म्हणून मला तुझ्या सोबत आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. मग महाराज भगवान कृष्णाने त्या बोबड्याचा रुसवा फुगवा काढला, सगळ्यांना एकत्रित जमा केलं, गावामध्ये खोड्या वाढायला लागल्या. एवढ्या खोड्या वाढायला लागला, यशोदेकडे सगळ्या गौरनी खोड्या घेऊन यायला लागला. यशोदे महिने सांगितलं, कृष्णा तू आता गावात राहायचं नाही, उद्या आपल्या गायी घे आणि कुठं जा. अरे तुम्ही गाया घेऊन सारा गोपाळाला तया, अरे तुम्ही गाया घेऊन सारा गोपाळाला तया, या. उद्या कृष्णा तू आता गावात राहायच्या लायकी तर आले नाही, उद्या सगळ्या आपल्या गाय घे आणि रानात जा. रानामध्ये गेले, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी भगवान कृष्ण आणि ते गोपाळ अनेक प्रकारचे खेळ खेळू लागलो सुरकावली माझी घोंगडी हाडापरी, 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 माझी घोंगडी हाडापरी, घोंगडी हाडापरी, खेळू लागलो सुरकावली माझी घोंगडी हाडापरी, खेळू लागलो सुरकावली माझी घोंगडी हाडापरी.
खेळे भवना ग बाई भवना 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 या राधिकेचा नवरा 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 खेळे भवना ग बाई भवना खेळे भवना ग बाई भवना बगती बगती बग बोरत गुण खेळ असे अनेक प्रकारचे आमच्या महाराजांनी सांगितले तसे अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळले. आता गोपाळ खेळ करून थकले. ते म्हटले महाराज आता आम्हाला काही खेळण्यामध्ये इंटरेस्ट राहिला नाही, कारण खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. आता काही तुमचा खेळ लवकर मोडून टाका, आम्हाला काही आता खेळ खेळण्यामध्ये मजा राहिली नाही. म्हणून भगवान कृष्णाने सगळे गोपाळ एकत्रित केले, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि तोच काला भगवान कृष्णाने त्या गोपाळांना त्या ठिकाणी दिला. बिभ्रत वेणू जठर पटयो शृंग वेत्रे च कक्षे वामे पानो मृसन कवलम तत्फलांगिलीषु तिष्ठन मध्ये सुपरी स्वेदो आसे नर्म विस्वये स्वर्ग लोके मिशिते बुभुजे यज्ञ भूगपाल केली पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. अशा प्रकारे सुंदर भगवान कृष्णाने त्या गोपाळांना काला दिला. तोच काल्याचा प्रसाद आपण सुद्धा आज या ठिकाणी ग्रहण करणार आहोत. म्हणून यथामती यथा अवकाश जशी जमेल तशा पद्धतीप्रमाणे या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. आमच्या सर्व महाराज मंडळींना पुढे कार्यक्रमासाठी जायचं असल्या कारणाने आपलाही बरोबर वेळ या ठिकाणी झालेला आहे. आमच्या कृष्णा महाराजांना संभाजीनगरला कथेला जायचंय. ते सकाळी त्यांनी मला फोन केला, नाही सांगत होते येण्यासाठी. म्हणलं बाबा असं करू नका, ऐन वेळेवर कुणाला बघू मी आता. म्हणून त्यांना आवर्जून या ठिकाणी बोलून घेतलं. त्यांनाही पुढे जायचं आहे, आमच्या शेजूळ महाराजांनाही पुढे जायचं आहे, आमचे सतीश महाराजांनाही संध्याकाळचे कार्यक्रम आहेत, आम्हालाही कथा चालू आहे. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे आपला वेळेत या ठिकाणी कार्यक्रम संपन्न आपण करतोय. म्हणून पुनश्च एकदा सर्व महिला मंडळ पुरुष मंडळी या व्यासपीठाद्वारे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. सुंदर या कार्यक्रमाचं आपण आयोजन नियोजन केलं आणि पुनश्च एकदा मला तुमच्या दर्शनाचा योग ज्यांनी प्राप्त करून दिला असे असणारे आमचे कानडे भाऊ यांनाही धन्यवाद देतो. इकडून आमचे माऊली आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. पुनश्च एकदा माझ्यासोबत आलेले फार ज्यांनी संतांची सेवा केलेली आहेत असे असणारे आमचे राधाजी अण्णा, पुनश्च एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. तेही आज या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी भेट देण्यासाठी आले, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करतो आणि बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द अपशब्द माझ्याकडून निघून गेला असेल माझे वाणीचे दोष म्हणून मला परत करा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नभे अंगभूत युक्ती. इकडून आमचे स्वतः गुरुजी सुद्धा आज टाळ घेऊन या ठिकाणी उभे आहेत, त्यांच्यासाठी सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा. इकडून आमचे साऊंडवाले दादा त्यांनाही धन्यवाद. आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी त्यांनाही धन्यवाद. आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली